वधूवर सावधान शुभमंगल सावधान. चला वधूवरांनी एकमेकांना हार घालायचा आहे. एक मिनिट थांबा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्यू ब्रो, थँक्यू सो मच. आज माझं लग्नाचं स्किट आहे. या स्किट पेक्षा उसाचा रस काढून उरलेला चोथा स्टेजवर आणला असता तरी चाललं असतं. काय उरलंय गौरव मोरेच्या लग्नाच्या स्किट मध्ये? चावून चोथा झालेलं च्युइंगम काहीच उरलेलं नाहीये. सोमवार नंतर मंगळवार यावा. समीर दादाच्या स्किटला प्राजक्ताने वा दादा वा म्हणावं. गौऱ्या, आज तू पोलीस झालाय. एखादा खाकी गणवेश घातला असतास तर बरं वाटलं असतं. असं प्रसाद सरांनी म्हणावं. हे जितकं प्रेडिक्टेबल आहे ना तितकं माझं स्किट आहे. आता लग्न करता करता काय होईल? वहिनीचा एखादा बॉयफ्रेंड येईल. वहिनी बोलेल गौऱ्या आय एम सॉरी, आणि ही लग्न करून निघून जाईल आणि गौऱ्या एकटाच राहील. कशाला करता मग हे स्किट? इतकं प्रेडिक्टेबल स्किट आहे. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. मला एक कळत नाही, तुम्हाला सुचत नाही माझ्याबद्दल काही, तर मला कशाला बोलवता? पाठवा ना घरी. गौऱ्या, हा सर, जा घरी जा. सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाचवा हो. सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाढवा. मी जोक केलाय सर. ओमक्या, हा सर. 2 मार, एक फंबलसाठी आणि एक फालतूपणासाठी. सर ऐका ना सर, हा पण एक जोकच आहे सर. मी करतो ना स्किट. मी कमिटमेंट दिले ना, मी करणार आहे स्किट, कम्प्लीट करणार मी. हा चला लग्न करूया. बापरे काय उभं आहेत तुम्ही. चला. शुभमंगल सावधान वधूवर सावधान वाजंत्री. बाबा इतकी ढेकर का देताय तुम्ही? काय झालं, मला भूक लागली होती आणि आपल्याला जेवण तयार नव्हतं ना. माझी गोळी खायची वेळ झाली होती. मग मी बाहेर तिथं ठेवला होता ना लाल भोपळ्याचा करकोचा, अर्धा कापून खाल्ला. गोळी घेतली ना? घेतली. मला माहिती होतं, मी सांगितल्याशिवाय तू काळजीने विचारणार नाही. मी घेतली. जावे बापू, हळू मजा आहे तुमची. इथंच आहे मी, चिपळूणला नाही. हळू बोला ना. विनोद करताय? विनोद हा करा विनोद करा. त्याच्यावर तुमचं पोट आहे. बरोबर आहे. आमचं विनोदावर पोट आहे. तुमचं कशावर पोट आहे? आमचं कमरेवर पोट आहे. कमरेवर पोट, पोटावर छातीवर. हो ठीक आहे. पण वने नाही, म्हणजे मी काय म्हटलं, मजा आहे तुमची. हा आमच्या वनेसारखी मुलगी तुम्हाला भेटली. हो होय. पण वने, तुझं ठरलंय का याच्याशी लग्न करायचंय? फायनल आहे ना? म्हणजे बाबा आत्ता विचारताय? नाही म्हणजे कसं, थोडंसं थांबली असतीस ना, बरा नवरा मिळाला असता. हा वचन पाळणारा नवरा वाटत नाही. हे कशावरून बोलताय तुम्ही? सांगतो ना. काय झालं, परवा यांची हास्यजत्रेची मंडळी आहे ना, बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वृक्षारोपणासाठी गेली होती. मीडियावाले होते, पत्रकार होते म्हणून हा गेला. पण दुसऱ्या वेळी कोणी नव्हतं. जेव्हा खरी गरज होती माती भरण्याची, खणण्याची, तेव्हा नाही गेला. तेव्हा बाहेर कुठेतरी काम आहे असं सांगून घरात आराम करत होता. मी एकदा तरी गेलो. तुमचं काय? मला मीटिंग आहे यार, मला मीटिंग आहे. हेच सांगता पण सगळ्यांना मीटिंग आहे. बेटा, हा तू इथं बगीच्यामध्ये झाडं लावून जी खेळ खेळतोस ना, हा ते मी जंगलात खेळून आलोय. उगाच नाही मला कोकण कोहिनूर बोलत. बघ हे बघ, बोरीच्या झाडामागचं फळ बघ. चला कधी जीप मध्ये बसून जंगल सफारी घडवतो. नको. चला नको. पण हे विचार कर म्हणून सांगतो तुला. याच्याशी लग्न करणार फायनल आहे का तुझं? माझं फायनल झालंय. मी गौरवजींशीच लग्न करणार आहे. थँक्यू वनी. आय रिअली लव्ह यू वनी. थँक्यू सो मच. हां मला आधी असं वाटलं होतं की ह्या स्क्रिप्टमध्ये ना कुठेतरी असं पेरलं असणार की माझं लग्न होणार नाही म्हणून. बघ किती निगेटिव्ह विचार करतोय, किती निगेटिव्ह विचारांचा माणूस आहे. नाही तुला अजूनही ह्याच्याशी लग्न करायचंय? हो कर.
गुरुजी तुम्ही सुरू करा. गुरुजी हा तदैव लग्नाम सुरिनांत देव ताराबलम चंद्रबलम तदैव शुभमंगला सावधान वाजंत्री सावधान वधूवरा सावधान वधूवरा देखील हार घाला. गुरुजी हा खरंच आमचं लग्न होतंय. बापरे आज काहीतरी वेगळंच आहे यार. वनी 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 प्लीज हार घाल वनी. बापू लग्न नाही होऊ शकत. लग्न नाही होऊ शकत. चला मोडला लग्न मोडलं. थांबा थांबा तरीच म्हटलं अजून कसं काय कुणी आलं नाही. ओ बाई काय आहे. एक मिनिट. बाई तुम्ही कोण आहात? मी यांची बायको आहे आणि हे आमचं बाळ आहे. कर कोचा म्हणजे माझ्या मुलीला फसवत होता. नाही. घरात थमा. अरे मी या बाईला ओळखत पण नाही, हिला कधी भेटलो पण नाही मी. तरी पण तिच्या मुलाचा बाप आहेस. खोटं बोलताय. नाही यार. लाज नाही वाटत तुम्हाला? काय झालं. नाही हा माझा नवरा नाहीये. हे बघा बाई आधी वाजवा मग विचार करा. थांबा, थांबा. नीट बघा नीट बघा. त्या चेहऱ्यावर मुंडावळे आला ना त्यामुळे मला नीट दिसलं नाही. मुंडावळ्यामुळे एवढा झाकला गेलो मी. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. बाई कर सांगा. नाही नाही माझ्या नवऱ्याचे केस पण नाही यांच्यासारखेच आहेत हा. म्हणून माझा थोडासा घोळ झाला असेल. अच्छा. माझं चुकलं मी चुकीच्या लग्नात आले. माझा नवरा वेगळ्या लग्नात असेल मी जाते. बाई जेवून जा. असं म्हणताय हा. चालेल जेवूनच जाते. जा बाई हे एडिट होईल जा. म्हणजे ही बाई चुकीच्या लग्नात आली होती. म्हणजे माझ्या लग्नात संकट आलं होतं पण ते लगेच निघून गेलं. वनी आजचा स्किटला वेगळा. वनी वनी कमान. गुरुजी सुरू. थांबा. वने वने याच्या गळ्यात हार घालू नकोस बघ. तू हार घालायच्या आधीच विघ्न आलं. म्हणजे नियती तुला संदेश देते तू लक्ष देत नाहीये तिच्याकडे. बाबा काही झालं तरी मी आता गौरवजींशीच लग्न करणार. गुरुजी सुरू करा. चला वाजंत्री सावधान वधूवरा सावधान शुभमंगला सावधान. पाणी 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 आणा ना. बोला लग्न मोडलं. काय मोठा बाबा पाणी आणा ना पहिलं. गुरुजी डॉक्टरला हे बघ बोला. वने वने एका मागोमाग एक विघ्न येत आहे. तू हे लग्न करू नकोस. हा नियतीचा संकेत आहे. अरे बाबा, जरा 2 मिनिटं गप्पा बसा ना यार. बघा ना त्यांना काय होतं. ओ बाबा हा यांची नाडी लागत नाहीये. इलेस्टिकचं धोतर असेल. वनी खरं तर ह्या विनोदावर तू तुझं घर सोडून माझ्या घरी आली पाहिजेस. अरे इथं माणूस काय आला ह्याला काय सुचतंय. पंच मारतोय तुझा बाप. सांग ना त्याला जरा. तुम्ही बाबा शांत बसा ना. डॉक्टर अरे, 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 गुरुजी आहेत. बापरे गुरुजी बेशुद्ध पडलं होतात. बेशुद्ध कसले वरती ऍडमिशन घेऊन आले जवळजवळ. फक्त आधार कार्ड विसरले म्हणून घरी आले. गुरुजी अतिश्रमामुळे जरा चक्कर आली होती. गुरुजी कशामुळे अतिश्रमामुळे. इकडे या. काय झालं तुझ्या बाबाला सांग ना ग. ओ बाबा हा बघा हा हा तुमचा ना एक प्रॉब्लेम आहे. काय 3 वाक्यांसाठी तुम्ही 8 तास तालीम करता. त्यामुळे अतिश्रम होतात है ना. जागोजागी जाऊन दरवाजे खिडक्या भिंतींना डायलॉग ऐकवण्यापेक्षा मेंदूची खिडकी उघडा. एकदा स्वतःचे डायलॉग स्वतःला ऐकवा. श्रम कमी परिणाम जास्त. हा मुहूर्त टळतोय चला लग्न आटपून घेऊयात. ह्या ऍडिशनचा नाद सोडा. चला ना यार. कोणी बघ तुला मी अजून सांगतोय एका मागोमाग एक विघ्न येत आहेत. हे लग्न देवाला मंजूर नाही आहे. नको करूस तू. लग्न करणार आहे. ऐक वने ऐक. हे बघ वने ऐक. अजूनही विचार कर. अजूनही विचार कर. हे बघ मी ना आत्ता सुद्धा स्टेपनी म्हणून एक चांगला नवरा हॉलच्या बाहेर उभा केलाय. खरं सांगतो काय सांगू त्याची महती. चांगला मुलगा म्हणजे अगं गोव्याच्या बीचवर फॉरेनर्स बघ कपडे काढून झोपतात. त्यांचं ना कान कोरण्याचं काम करतो तो. डॉलर्स मध्ये पैसे कमवतो आणि हा स्किट करतो. तो मुलगा जर संध्याकाळी घरी येईल ना तर फॉरेनर्सने बक्षीस दिलेले डॉलर्स घेऊन येईल आणि हा झालेल्या स्क्रिप्टचे गुंडाळी गेलेली पानं. ठरव
हो बाबा काय? तुम्ही काही बोला, आज माझा दिवस आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, माझं लग्न होणार आहे. तुम्ही लग्न अडवून दाखवा, तुमच्या ढेंगा खालून जाईन आणि बुक्कीच मारीन. पाठीवर बुक्की मारीन. कळलं काय? माझं लग्न होणार म्हणजे होणार. गुरुजी सुरू. वाजंत्री सावधान, वधूवरा सावधान, शुभमंगल सावधान. चला आता वधूवराला एकमेकांना हार घालायचा आहे. वनी आयुष्य पजार वनी, आपल्या दोघांचं लग्न होतं यार. मला असं वाटलं होतं की आपलं लग्न होणारच नाही. आपल्या शोचे लेखक दिग्दर्शक आहेत बघ, त्यांनी जाम प्रयत्न केलेत लग्नामध्ये विघ्न आणण्याचा, पण काही झालं नाही. शेवटी आपल्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. थांबा. ऐ, थांब. काय झालं साहेब? थांब. काय झालं? इकडे ये. काय झालं? अबे इकडचं काय साफ करतो, तिकडे पाणी संपे जायला टॉयलेट बाथरूम मधलं. हा? चल बाय. कोणी काय साफ करा माहिती नाही याले. इतकी बेकार क्रिएटिव्हिटी. खरं तर ह्या एंट्रीची काय गरजच नव्हती. हा आला त्याला घेऊन गेला. अरे किती कराल रे, किती कराल रूम मध्ये बसून. हा? नका करू ना, होऊ द्या लग्न माझं. पण वनी आजचा दिवस माझा आहे. कोणी किती प्रयत्न केले ना तरी आपलं लग्न होणारच आहे. बघितलं, सगळं फेल केलेलं आहे. आता सगळी कारणं संपलीत. आता फक्त तू आणि मी. वनी आय लव्ह यू.